गलियों में घूम घूम कर कंबल आदि सामान बेचने वाले कश्मीरी युवक पर एक युवक और उसके साथियों ने सीमेंट के गट से हमला कर जान से मारने की कोशिश की। यह घटना यशोधरानगर थाना अंतर्गत यादव नगर में हुई। जख्मी फहीम खान ममतूर मरगक बताया जा रहा है। पुलिस ने अजय चौहान के खिलाफ मामला दर्ज किया है। दोनों एक ही इलाके में रहने वाले हैं। अजय अक्सर फहीम से सामान खरीदता था, इसलिए दोनों के बीच पैसे का लेन देन होता रहता था। अजय अपने दोस्त ऋषि और मयंक के साथ यादव नगर में बैठा था, तभी फहीम माल की बिक्री कर वहां पहुंचा। अजय ने जबरदस्ती उससे विवाद शुरू कर दिया। तुम लोग आतंकवादी हो कहकर मारपीट करने लगा। यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत यादव नगर एरिया आहे। तिथे आहे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत, त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत। ते मागच्या जवळपास 15 वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात। काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता, तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं। त्यावेळेस तिथेच त्या वस्तीत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता। तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती, तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचा गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला। तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे। तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे 2 मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहे। जसं की मी सांगितलं, यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, तर तो त्याची ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे। तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो। तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं, यांचे ॲक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तानमधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने। परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन ह्या लोकांना बाजूला केलं, रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत आणि ते फ्रीज खरेदी करायचा होता, त्यामुळे इकडे यादव नगरमध्ये रात्रीच्या वेळेस आले।